तर हॅलो फ्रेंड्स, आज येऊन मी श्रेया आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या पत्रावर काय काय उगवलेलं. मागच्या वेळेस मला सांगितलं की ही मिरची आणि आमचा प्लॉट आहे, घरामागं आम्ही ते गार्डन शिफ्ट करणार आहे. बट आज चला मी तुम्हाला दाखवते की आमचं जांभळ आणि बाकीचे फ्रूट्स आणि ते आम्ही कुठं लावलेलं आहे. आमच्या पत्रावर एक झाड आहे, मीन्स ते खाली आहे, बट ते इतके वाढलेले आहे ना. हे बघा, हे लिंबूचं झाड आहे. हे याला लिंब खूप चांगले आलेली, याच्यात जास्त लिंब ना उन्हाळ्यात येतात. आणि हे जांभळीचं झाड, याला अफाट जांभळं आलेले, खूप जांभळे, इतके जांभळं लागलेले ना याला की बाप रे बाप. आणि इथे खाली एक बेल आलेला आहे जांभळाचा, आणि हे ताजं दिसतं. अजून पिकलेले नाही आहे बरं का, पण लवकरच पिकत. आणि हा माझा भाऊ, ज्याला की यायला खूप भीती वाटते, आणि बघा लांबूनच कसं बघतोय, खूप घाबरतो. ही माझी कट्टर बाई, जी की इकडून नाही येते आणि तिकडून नाही येते, कशी येते त्याला काय भीती वाटत नाही. पण तो माझा भाऊ आहे, थोडासा डरतो की, बट इट्स ओके. तिकडेच अजून थोडं आलं आहे पुढं, बट आता परत बघा गेलं मागं. भीती वाटते त्याला खूप यायला, बट इट्स ओके. बट आता मला हे सांगा की हे झाड कोणतं आहे, हे मलाही माहीत आहे. कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे झाड कोणतं आहे. नीट पाहून घ्या आणि कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे झाड कशाचं आहे आणि कोणतं आहे. पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही बरं का. लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. असेच बघता आणि निघून जाता. आणि मी तुम्हाला लास्ट टाईम सांगितलं होतं की हे कोडं सांगत तुम्हाला, तर हे सांगा. दुधात वाटी वाटीत गोटी, हे काय नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये. कोडाचं उत्तर सांगा नक्की बरं का. आणि हे आहे आमचे नारळाचे झाडं, आणि खाली एक सीताफळचं झाड पण आहे खाली, आणि हा आमचा व्ह्यू आहे. आणि हा माझी बहीण बघा कशी चालत येते, डान्स करते. अरे कोणी याला गोळी द्यायचा, गोळीचा टाईम झालेला आहे. जरा मागं तेवढी गोळीचा टाईम होतो कधी बघा हिचं गोळीचा टाईम झालेला आहे, पळा. आणि मग आमचा हा व्ह्यू होता आजचा की चांगला आज खूप वारं सुटलेलं आहे. एवढा उन्हात पण वारं सुटलेलं आहे, हे फर्स्ट टाईम होतं. आणि हा माझ्या भाऊ तिकडूनच कमर हात ठेवून बघतो आहे की काय चालू काय नाही. तर मित्रांनो, आजसाठी एवढंच. बट तुम्ही नक्की यार कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगा ते झाड कोणतं आहे, आणि कोडाचं उत्तर द्या, नक्की द्या. आणि मला खूप म्हणजे हसू येतं, कारण की तो माकडासारखी हरकती करायचे थांबतच नव्हते यांचे. बघितलं ती तुळशी पण खूप वाढलेली होती, याच्यात मी काल पाणी दिलेलं होतं, आणि मग आजही ठरवलं थोडंसं पाणी द्यावं. चला, तर मग मी नळ चालू केलं, मी थोडंसं पाणी भरलं त्याच्यात, आणि मग मी याला परत उन्हात ठेवलं, कारण सनलाईट हेच प्लांटचं फूड असतं. मग हे झालं हो आमच्या घराबागचं. तुम्ही बघू शकता चांगल्या मिरच्या ग्रो करताय. हा आजचा व्ह्यू होता. तर मित्रांनो, तुम्ही लाईक आणि शेअर करत नाही, शेअर पण करा. तुमचे फ्रेंड्स असतील, खूप कोणी असतील, त्यांना लाईक आणि सबस्क्राईब करत नाही, प्लीज करा. तुम्ही असंच बघता निघून जाता. प्लीज करा लाईक आणि सबस्क्राईब. हे माझे उंदरं बघा कसे करतात.